कशी मजा असते ना या मातीची. आपण एवढे कष्ट करायचे या मातीत, पेरणी करायची, त्याच्यातनं पीक येतं. पण ते एवढं सगळं करून पीक सगळं चांगलं येतच नाही. थोडं पीक खराब येतं, मग त्या खराब पिकाची विल्हेवाट लावायची, चांगलं पीक जपून ठेवायचं. सो मच एफर्ट. हो माय गॉड. अरे आपल्या लाईफचं पण असंच आहे की, म्हणजे चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या आठवणी असतात, त्या जपून ठेवायच्या, आणि वाईट असतात त्या सोडून द्यायच्या. तर आपण आनंदी राहू, हो की नाही? सर तुम्ही म्हणताय ते मला कळतंय. कळतंय ना, ते महत्वाचं. गुड. खरं प्रत्येक टायमाला ते जमलंच असं नाही ना. का नाही, म्हणजे जमलं पाहिजे असा अट्टाहास नाहीये, पण जमवावं माणसाने. त्याशिवाय सुखी कसं राहणार आपण? कमळी, तू माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस, त्यामुळे ह्या गोष्टी तुला सांगणं म्हणजे मला एवढंच म्हणायचंय, भांडू नकोस आईशी. बोल जाऊन तिच्याशी. तिने काय तुझं वाईट व्हावं म्हणून नाही ना काही केलं ते चांगल्यासाठीच केलं. मग हरकत काय? सर मी तरी रुसून कुठं जाणार आहे हो तिच्यापासून. आधी मी रुसलो का हवा यायचं असं मला समजवायचं. खरं आता ते बी नाहीत. आता कोण आहे माझं? अरे असं काय करते, मी आहे ना. ऐका ना, तुम्ही ऋषीला कुठे पाहिलं का? रेशला शी. ऐका ना, टॉल ऋषीला कुठे पाहिलं का? ऐका ना, तो टॉल मुलगा ऋषीला कुठे पाहिलं का तुम्ही? ऋष? ऋषी हा तिकडे शेतामध्ये गेला. शेतामध्ये कुठे? इकडे इकडे सरळ. ओके, थँक्यू. तुम्ही इथं आहे त्याचंच मला टेन्शन आहे. सर तुम्हाला असं वाटतं की नाही मी माझ्या आईसंग जाऊन बोलावं? असं मला बी वाटतं की तुम्ही तुमच्या आईकडे परत जावं. सर तुम्ही इथं येऊन राहताय, शेतात कामं करताय, शेण काढताय, कामाचं ठीक आहे. खरं हे सगळं तुम्ही करताय ते तुमच्या आईला कळलं तर त्यासनी काय वाटेल? त्यांचा तरी विचार करा. कमळी, आईला फोन केला होता मी. तुमच्या गावात नेटवर्कचा इश्यू आहे, त्याला मी काय करू? तर सांगणार आहे मी तिला घरी गेल्यावर सगळं. आणि मी तिच्या मनाचा विचार करत नाही अशातला काही भाग नाही. तरी बी मला असं वाटतं तुम्ही इथनं जावं. काय आल्यापासून जा लावलंयस कमळी? तुला सांगितलं ना मी, तुला घेतल्याशिवाय मुंबईला जाणार नाहीये म्हणून. मला हवंय तू शिक्षण पूर्ण करावंस मुंबईला येऊन. सर मी बी तुम्हाला किती वेळ. कमळी, मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस.